नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे. आज पोह्यापासून आपण इतका हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत. मुलांच्या टिफिनना जर दिला ना तर टिफिनमधून बिलकुल माघार येणार नाही. तुम्हाला वारंवार हा नाश्ता बनवून मागतील. त्यासाठी मी इथं 3 बटाटे घेतलेले आहेत. वाटाणे घेतलेले आहेत, ओले वाटाणे आहेत ते 1 छोटी वाटी घेतलेले आहेत. गाजर 2 घेतलेले आहेत. गाजराची स्वच्छ धुवून साल काढलेली आहे. आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. डायरेक्ट आपल्याला हे कुकरला लावायचं आहे. कुकरमध्ये घालून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. पाणी भरपूर पण वतायचं नाही. बटाट्याच्या थोडंसं खालीपर्यंत पाणी वतायचं आहे आपल्याला आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपण शिट्ट्या घेताना मीडियमच ठेवा, म्हणजे शिट्ट्या व्यवस्थित होतील आणि आतलं पण सगळं व्यवस्थित छान असं शिजून जाईल. तोपर्यंत आता आपण इथं बाकीची तयारी करूया. इथं मोठी 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ चाळून निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत. ते आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुताना आपल्याला असे चोळून चोळून धुवायचे आहेत आणि 2 पाण्याने धुतले की एकदम स्वच्छ पाणी राहतं. नंतर आता हे पोहे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत पोहे छान मस्त भिजून फुलून येतात. आता इथं बटाटे पण चांगले शिजलेले आहेत. वाटाणा पण छान शिजलेला आहे आणि गाजर पण एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मॅशरने बारीक करून घ्यायचं आहे. मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याच्या साह्याने वगैरे एकदम मस्त असं बारीक करून घ्या. आपल्याला याच्यातलं बटाटा किंवा वाटाणा बिलकुलसुद्धा काही मोठं राहून द्यायचं नाही. एकदम बारीक मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्या मुलं जर कोणत्या दुसऱ्या भाज्या वगैरे खात नसतील ना, त्या दुसऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड केल्या ना तरीसुद्धा चालेल. अजूनच छान मस्त पौष्टिक आणि रुचकर असा नाश्ता होईल. तर बघा, मॅशरने सगळं व्यवस्थित छान असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बनवताना एकदम मस्त आणि इझी असं बनवता येईल. एकदम बारीक करून घ्यायचं. मॅशर असा दाबून दाबून फिरवून घ्यायचा. तुम्हाला जर याच्यात कोणत्या अशा पालेभाज्या घालायच्या असल्या ना, भाज्या घातल्या तरीसुद्धा चालेल, पण पालेभाज्या घालताना स्वच्छ आधी धुवून घ्यायच्या आणि बारीक चिरून घालायच्या. इथं काश्मीरी मिर्च पावडर मी कलरसाठी 1 चमचा घेतलेली आहे. मिरपूड 1 चमचा घेतलेली आहे. ही जिरा पावडर आहे. जिऱ्या पण भाजून त्याची पावडर केलेली आहे, ते 1 चमचा घेतलेले आहे. धना पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. अद्रक किसलेलं 1 चमचा घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा बारीक किसलेला आहे, तो सुद्धा 1च चमचा घेतलेला आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. पोह्याचा अर्धा चमचा घातला आहे आणि इथं मी चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. हा घरगुती गरम मसाला आहे, तो सुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरायची आणि भरपूर अशी घालायची. त्याच्यामुळे नाश्ता एकदम मस्त टेस्टी आणि छान रुचकर असा होतो. आता हे भिजलेले पोहे याच्यावर घालून घ्यायचे आहेत आपल्याला. पोहे एकदम छान भिजलेले आहेत, एकदम मऊसूत झालेले आहेत बघा. त्याच्यामुळे एकदम चांगले मळून घ्यायचे आणि मळताना आपल्याला याच्यात पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही. जेवढं आपण हे सगळं भाज्या मॅश केल्या आहेत त्याचा ओलावा आहे ना, त्याच्यातच सगळे पोहे आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहेत. पोहेचे तुकडे किंवा अख्खे पोहे बिलकुलसुद्धा राहून द्यायचे नाही. त्याच्यामुळे नाश्ता व्यवस्थित बनवता येणार नाही. एक जीव चांगलं मळवून घेऊन याचा डो बनवायचा आहे. ह्याच्यात पाणी बिलकुलसुद्धा मळताना नाही घालायचं आहे आपल्याला. आता एकदम मस्त डो झालेला आहे बघा. सगळं एकसारखं मळून झालेलं आहे. पोहेसुद्धा एकदम चांगले बारीक मळले गेलेले आहेत. आता हा डो आपण त्याच्यातला छोटे छोटेसे आपल्याला जेवढे बनवायचे आहेत ना कटलेट, तेवढ्याच आकाराच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत. हातावर चांगलं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला 1 पनीरची क्यूब घालायची आहे. पनीर नसेल तुमच्याकडे चीज असेल तरी घाला. चीज घातल्याने पण एकदम छान मस्त असा नाश्ता होतो. आणि हातावर फिरवून घ्यायचं, असा थोडासा आकार द्यायचा आहे आपल्याला ह्याच्या. आणि परत बाकीचे सगळे आपल्याला असेच कटलेट बनवून घ्यायचे आहेत. सगळे एकसारखे आपण एका आकाराचे बनवणार आहोत. आणि हातावर पहिल्यांदा असा गोळा फिरवून घ्यायचा, म्हणजे अजून चांगला मऊ होतो. म्हणून हातावर फिरवून घ्यायचा, मध्ये असं थोडंसं होल करायचं, त्यात पनीर घालायचं आणि वरच्या साईडनी सगळं ते मुजवून टाकायचं आणि परत हातावर फिरवून असं गोल त्याला आकार द्यायचा. जास्त दाबायचं नाही आहे. आपल्याला हे कटलेट बनवायचे आहेत.
सगळे आता असेच बनवून घ्यायचे आणि रव्यात बुडवून घ्यायचे आहेत. रव्यात बुडवताना आपल्याला रवा एकदम बारीक रवा घ्यायचा आहे. काय होतं, मोठा रवा जर घेतला ना तर आपण शॅलो फ्राय करताना हे कटलेट सगळे आहेत ना त्याच्यात टाकले तेलात की रवा निसटून जातो, त्याच्यामुळे मग खरपूस असे कटलेट होत नाहीत. म्हणून बारीक रवा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित दाबून चांगला राहतो. सगळे असे बुडवून घ्यायचे आणि साईडनी पण असं फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडनं रवा लागला जातो. इकडं पॅन गरम करायला ठेवलेला होता, त्याच्यात तेल घालून पहिल्यांदा फुल गरम करून घेतला आणि नंतर गॅसची फ्लेम मी स्लो ते मीडियमच्या दरम्यान ठेवलेली आहे. त्याच्यामुळे कटलेट एकदम छान असे शॅलो फ्राय होऊन निघतील. तर सगळे कटलेट आता मी असेच बघा पॅनमध्ये ठेवणार आहे. पॅन मोठा आहे त्याच्यामुळे भरपूर बसतात. तुमचा पॅन छोटा असेल तर थोडे थोडे करून तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या. पण गॅसची फ्लेम मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवा, जास्त वाढवू नका. त्याच्यामुळे काय होईल, आतून छान वाफरलं जाणार नाही आणि बाहेरून पण गोल्डन खरपूस असं क्रिस्पी होणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित लागणार नाही. तर सगळे असे मंद आचेवरच आपण बनवून घेणार आहोत. झाले की पलटी करून घ्यायचे एक 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 एक. बघा एकदम मस्त होतात, किती छान कलर आलेला आहे, एकदम गोल्डन खरपूस असे क्रिस्पी झालेले आहेत. एकदम चांगले लागतात, चवीला एकदम रुचकर मस्त आणि टेस्ट तर ह्याची अगदी अप्रतिम आहे. मुलांच्या तुम्ही टिफिनला वगैरे दिले ना तर मुलं तुम्हाला वारंवार बनवून मागतील. मुलंच काय, मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल. तर हा नाश्ता तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.